नमस्कार शेतकरी बांधवांनो, दिवसेंदिवस उष्णतेची तापमानामध्ये वाढ होत आहे आणि याचा दुष्परिणाम हा आपला मनुष्य प्राण्यावर आणि त्यासोबत जनावरांवरही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। प्रामुख्याने जनावरांवर या उष्णतेचा परिणाम जो आहे तो त्यांच्या दूध उत्पादनाच्या क्षमतेवर दिसून येतो। प्रामुख्याने याच्यामध्ये दूध उत्पादन हे निश्चितच दुभत्या गुरांचं घटतं। ते घटल्यामुळे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान या उष्णतेमुळे होऊ शकतं। ते होऊ नये यासाठी काही साधे उपाय आपल्याकडे आहे। तर ते उपाय या माध्यमातून आपल्या समोर मांडतो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाणी आहे। उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरातलं पाणी हे कमी होतं आणि उष्माघात होऊन ते बळी पडू शकतात। तर हे होऊ नये त्यामुळे पाण्याची मुबलक व्यवस्था ही उन्हाळ्याच्या दिवसात प्राण्यांसाठी किंवा आपल्या गुरांसाठी असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचं शरीरातलं तापमान वाढणार नाही आणि त्याचा दुष्परिणाम हा दुधाच्या उत्पादनावर होणार नाही। दुसरा, आपल्या गुरांच्या निवाऱ्याची जी व्यवस्था आहे ही निश्चितच थंडावा असा निर्माण होईल अशा प्रकारच्या सुविधा, साध्या सुविधा म्हटल्या तर आपण झाडाची सावली ही अतिशय उत्तम असते। त्या झाडाच्या सावलीखाली आपल्याला गुरांना जर आपण बांधले तर निश्चितच त्या सावलीपासून उष्णतेची जी तीव्रता जी आहे ती कमी होते आणि आपल्या गुरांच्या उत्पादनावर त्याचा दुष्परिणाम हा दिसून येत नाही। तरी शेतकऱ्यांनी अशी व्यवस्था जर केली आणि गोठा जर असेल तर त्याच्यामध्ये वर पत्र्याचं जर शेड असेल तर त्याच्यावर आपण काही काडी वगैरे टाकून किंवा पाचोळा टाकून, जेणेकरून त्याच्यावर पत्रे हे तापणार नाही आणि त्याची उष्णता खाली गोठ्यात येणार नाही। अशी आपली साध्या काळजी आपण जर घेतली तर याचा चांगला परिणाम हा आपल्या गुरांवर होईल आणि त्यांची उत्पादन क्षमता ही टिकून राहील। तर पशुपालक बांधवांना मी या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी ह्या साध्या उपाययोजना करून आपल्या गुरांची काळजी या उष्णतेपासून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार नाही आणि आपला जो दूध उत्पादनाचा जो चरितार्थ जो आहे त्याच्यावर दूध उत्पादनावर जे आपण आपला चरितार्थ जो चालू आहे त्याच्यावर बाधा येणार नाही, अशी आपण या माध्यमातून काळजी घ्यायची आहे। धन्यवाद।